पुण्याचं नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादामध्ये सापडलंय। निमित्त ठरलंय तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूचं। या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय। तनिषा भिसेंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल केलं तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने 20 लाखांची मागणी केली होती, पण 2.5 लाख भरायला तयार असूनही रुग्णालयाने दाखल करून घेतलं नाही, अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केली आहे। दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातनं दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म तर दिला, पण तनिषा भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी भाजप आमदार अमित गोरखेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करूनही रुग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नाही, अशी बाब समोर आली आहे। यावर आता रुग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का, असा सवाल उपस्थित होतोय आणि सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये। जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू। या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। या हॉस्पिटल प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि पोलिसांकडनं आज रुग्णालयामध्ये चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे। रुग्णालयातले सीसीटीव्ही आज तपासले जाणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घाई। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जी घटना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडली त्यानंतर सामान्य नागरिक असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, सामाजिक संघटना असतील किंबहुना राजकीय संघटना असतील, त्यांच्याकडून निषेध व्यक्त केला जातोय। आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यापूर्वी आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर दीनानाथ मंगेशकरमध्ये येणारे प्रत्येक रुग्ण असतील किंबहुना रुग्णाचे नातेवाईक असतील, त्यांना या ठिकाणी चेक करून आतमध्ये सोडलं जातंय। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। सर, हा बंदोबस्त का लावलाय? आंदोलन आहे इथे, त्याच्यामुळे बंदोलन। कोण करणारे आंदोलन काय सर? आहेत संघटनेचे, आहेत वेगवेगळ्या संघटनेचे नाव आहेत। किती लोक तैनात केली आहे? आपण प्रत्येक येणारा जाणाऱ्याला आपण चेक करून सोडतोय? हां, सोडतो सर्वांना, चेक करून सोडतो सर्वांना। पोलीसचा स्टाफ आणि बाहेरचा पण स्टाफ आहे, थोडं बाहेरचाही स्टाफ हो मागवले, म्हणजे पिंजरा देखील मोठी गाडी आणून ठेवली आहे, स्टाफ आहे हो कायदा। आपण बघतोय महिला कर्मचारी देखील या ठिकाणी, पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाला चेक करून आतमध्ये सोडलं जाते। आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आपण जर बघितलं तर पलीकडच्या बाजूला पूर्ण बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। दीनानाथ मंगेशकरकडे जाणारा हा मुख्य द्वार आहे आणि या मुख्य द्वारावर अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त कडेकोट तैनात करण्यात आलेला आहे, कारण काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तर दुसरीकडे आज पोलीस या ठिकाणी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहेत आणि नर्सेस आहेत त्यांच्याकडे चौकशीसाठी येणार आहेत। त्यांना एक पूर्ण या ठिकाणी अहवाल तयार करायचा आहे, जो अहवाल या ठिकाणी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला देखील पाठवला जाणार आहे। मात्र त्यापूर्वी आता जर आपण बघितलं तर मंगेशकर हॉस्पिटलच्या या दारावर अशा पद्धतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। आमच्या प्रतिनिधींनी या महिलेच्या कुटुंबियांशीही बातचीत केली आहे, पाहूयात। त्यांनी चेक केलं पेशंटला। पेशंट बसायचाच होता चेअरमध्ये, फक्त आमच्या वहिनी बसणारच होत्या तेवढ्यात त्यांनी येऊन सांगितलं की आपल्याला क्रिटिकल सिच्युएशन आहे अशी, बीपी पण हायर साईडला आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, तर आपल्याला इमर्जन्सी सिझर करायला लागणार आहे आणि आपल्याला बेबींना प्री मॅच्युअर 7 मंथची डिलिव्हरी ते आपल्याला एनआयसी मध्ये ठेवायला लागणार आहे। एनआयसीचा खर्च असा 20 लाख रुपये आहे। तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील। एका बेबीचे 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचे 10 लाख रुपये, असे तुम्हाला आता 20 लाख रुपये भरायला लागतील। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते बोलले की आम्हाला तुम्ही 10 लाख रुपये आता भरा। जर तुमच्याच्याने होत नसेल पैसे भरणं तर ससून हॉस्पिटल आहे, ससून हॉस्पिटलला जाऊन तुम्ही ऍडमिट करू शकता, तिथेही उपचार चांगले होतात। त्यांनी आम्हाला जे सांगितलं 20 लाख रुपये खर्च येईल आणि त्यातील आता 10 लाख रुपये हे डिपॉझिट आता भरावंच लागेल, त्याशिवाय आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करू शकत नाही, त्यांना ऍडमिशन करून घेऊ शकत नाही आम्ही। आणि त्याची प्रोसेस ऍटलीस्ट त्यांनी फॉर्म पण भरून घेतला नाही, पेशंटला त्यांनी जवळून काही बघितलं पण नाही। त्यांना ऍक्च्युली असं एवढं त्यांनी हे केलं
की अक्षरशः त्या पेशंटला खूप असं फील होत होतं, एवढं पेन होत होतं, त्यांना एवढं ब्लिडिंग होत होतं, त्या अक्षरशः त्या लॉबीमधून रडत गेला त्यांना, आणि त्यांना कोणी पकडायला पण त्या स्टाफ कोणीच नव्हता तिथं, कोणी नर्स पण सिस्टर नव्हती, कोणी ब्रदर नव्हते. स्वतः आम्ही त्या स्ट्रेचरवरून ओढून घेत चाललो होतो. इव्हन त्यावेळेस आम्ही सुशांत भाऊंनी तिथल्या डॉक्टरना फोन केला, रिक्वेस्ट केली की काही करून आम्हाला तुम्ही प्लीज ट्रीटमेंट चालू करा, आमच्याकडे आहे ही रक्कम तुम्ही आता भरून घ्या. किती रक्कम देत होता तुम्ही तेव्हा? आम्ही तिथे जवळपास 3 लाख रुपये आम्ही तिथे बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो. त्यांनी ती 3 लाख रुपये अमाऊंट घेतली नाही. त्यांनी इव्हन आम्हाला कोणती हेल्प केली नाही. ते म्हणे 10 लाख भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.